चला गाईस, सर्व असं सामान भरलेलं आहे. त्यांना पास्ता आणलेला आहे. थोडा थोडा ओला आहे, त्याला उन्हामध्ये आपल्याला लावायला पाहिजे म्हणजे एकदम सुकेल. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि गाईज एकदम मजेमध्ये. तर आता चला मस्त की आपली मॉर्निंग झालेली आहे, दिवाबत्तीसुद्धा करून झालेली आहे. आणि आज खूप दिवसामध्ये मी वर्कआउट केला सुद्धा. एवढा किती 10 दिवस तरी झाले मला असं वाटते. 10 दिवस झाले मी वर्कआउट केलाच नव्हता. का सांगू, माझा ॲक्सिडेंट खूप डेंजर झालेला आहे माझा आणि माझ्या मिस्टरांचा. खूप म्हणजे खूपच डेंजर मी तर बोलते. त्या गोष्टी आठवल्या ना तरी मला खूप भीती वाटते. तर चला काहीच, आणि आता कंटिन्यू करा. आज खूप दिवसामध्ये माझा ब्लॉग येत आहे, तर चला मस्त की आज पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवते काय काय होते ते. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा ब्लॉग. चला, किचनमध्ये आलेले घरातली कामं काहीच झाली नाही. पहिला आपण ना मच्छी आहे ना, ती मच्छी आपण पहिला बाहेर काढून ठेवू आणि मग लगेच कामाला लागू. आज मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. का सांगू, ही कडक झालेली आहे ना, मग डबल ती नरम व्हायला खूप टाईम लागेल. आणि काल आई आलेली ना बघायला आम्हाला, तर तेव्हा आईने ही मच्छी आणलेली. कोलंबी आहेत आणि पापलेट आहेत. यांना पहिलं मी फ्रीजमध्ये काढून घेते. हे बघा कशी मस्त पाण्यामध्ये, तर म्हणजे कसं व्यवस्थित ते नरम होतील, कडक झालेले आहेत ना. नंतर आपल्याला जेवण करायला पटकन बरा. पाणी बी वाटतं गेला, बघा पाणी गेला, मशीन लावायला लागेल. यार माणसं आलेली, तुम्हाला सांगता सांगता स्टॉप झालो. पहिलं आता आपण टाकीमध्ये पाणी लावून, पाणीच नाही आहे बिलकुल, पाणी नाही आहे. पाणी लावून घेऊ, बालदी घालायला लागेल इकडे. अर्धावर भरलेली आहे. आता आपल्या टाकीला पाणी संपलेलं आहे ना. आता कसं पॅक केलं आहे ना, तर काहीच समजतच नाही बघा, काहीच समजत नाही. चला काहीच आता लागलेलं आहे मी कामाला. आणि जरा आपले व्हिडिओ जरा फास्टमध्ये केलेली आहे. का सांगू, आपला ब्लॉग खूप मोठा होईल, त्याच्यामुळं जरा फास्टमध्ये गेलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल मी जरा फास्टमध्ये केलेलं, म्हणजे तुम्हाला पटापट, म्हणजे इतका टाईम नको लागायला. का सांगू, मी एकदम स्लोमध्ये काम करते, पण ह्याच्यामध्ये मी जरा फास्टमध्ये दाखवलेलं आहे. तर चला, आपण घेतलेले आहे तिथं मस्त उशांची कवर, म्हणजे उशा आपल्या व्यवस्थित लावल्या. मला तर रोजचंच काम आहे. या उशानं तर मी खूप वैतागलेलो आहे. तर चला, आपली अशी साफसफाई चालू आहे. आणि आज किती दिवस इतकी थकलेलो आहे ना, तर तुम्हाला काय सांगू, असं वाटतं की कामच नको, इतकी थकलेलं. आणि आज मी आजारी होतो. आजारी म्हणजे इतका माझा डेंजर ॲक्सिडेंट झाला, खूप डेंजर. पण आमची चुकीच नव्हती, त्याच माणसाची चुकी होती. त्यानेच आम्हाला हॉस्पिटल येलं. तेव्हा तो सिच्युएशन इतका डेंजर होता ना, आठवला ना तरी मला खूप भीती वाटते, इतकी भीती वाटते ना, खूप डेंजर. त्याच्यामुळं मी ब्लॉगच मी शूट करत नव्हतं. म्हणजे माझे बी भरपूर लागले, माझे तर मुक्कामारच लागलेला, आमच्या ह्यांचे भरपूर लागलेला. तर इकडे बघा, तर मुलाई इथं पाणी सांडलेलं. तर मी जीविकाला बोललो पटकन पोछा घेऊन ये, नाही तर पूर्ण बेडच्या खाली जायचं पाणी. आणि आपले कपडे होते कालचे काढून ठेवलेले, तर सर्व मी कपडे असे झुलत होतो. आणि असे जरा तुम्हाला फास्टमध्ये वाटत असेल व्हिडिओ. का सांगू, आपला ब्लॉग भरपूर मोठा होईल, त्याच्यामुळं जरा असा मी फास्टमध्ये केलेला आहे. काहीतरी म्हणजे अलग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडासा मीने. तर चला, सर्व असे कपडे तर मी सर्व जुळलेले आहेत. आणि पहिला, आणि हा बघा, हा बुके आहे ना, मला आवडला खूप, म्हणजे खूपच आवडला. हा, ही मशीन आहे ना, ते ह्याच्यामध्ये असा ग्लो टाकायचा आणि ते मशनीखाली असा चिपकतात. ते मला खूप आवडलं. जीविकाने रात्री बनवलेला, तर खूप छान होता. तर मी बोलते जीविकाला असे सांगत होतो का आपल्याला परत म्हणजे दुसरे बी बुके अलग अलग चॉकलेटाचे असे बनवू, तर खूप छान वाटते, म्हणजे कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे. आणि सर्व मी कपडे सर्व कपाटामध्ये ठेवले, आणि लगेच पटापट सर्व साफ केला मी. आणि जीविका तर एकसारखी पाऊच मला विचारत होती, तिचा पाऊच कुठं होता काय माहिती नाही. सर्व त्याने कपाट वाकडला आणि डायरेक्ट आपण आता दिले किचनमध्ये. तर किचनमध्ये भरपूर माझा पसारा होता, तर मी बोललो पटापट पाहिला आता किचन साफ करून घेते. भांडी तर रात्री घासलेली, आताही सकाळची चहाची भांडी कप काढलेली. आणि माझा वर्कआउटचा ग्लाससुद्धा. तर अशी म्हणजे सर्व माझा असा पसारा होता, तर मी बोललो पटापट आता करून घेते. का सांगू, जीविकाच्या बी वेण्या घालायच्या होत्या. गाईज घरामध्ये ना कामं करू तेवढी खूपच कमी आहेत, म्हणजे खूपच कमी आहेत. तर मला तर सर्वजण बोलतात एवढा कसं काय तू मॅनेज करते. मॅनेज काय, बापरे. मला असं वाटतं, आपल्याला वाटते मोठं घर, पण मोठ्या घरामध्ये खूप अशी कामं असतात. आपल्याला असं वाटते का एवढा मी तुम्हाला दाखवत नाही, पण दाखवलं तर आपला ब्लॉग भरपूर मोठा होणार आहे. त्याच्यामुळं मी एवढा दाखवायचा प्रयत्न नाही करत. तर घरामध्ये कामं काय भरपूरच. आणि ही भांडी घासताना इतका मला त्रास झाला, हिसाबाच्या बाहेर त्रास झाला. का सांगू, मला बाई बी भेटत नव्हती कामासाठी. आणि बाई शोधता मला इतका असा वैताग आला ना त्या दिवशी, खूपच. म्हणजे मी भांडी काढले आणि मला सांगितलं का नाही येणार. मग असा सीन माझ्याबरोबर झाला. मग
जाऊन आणलेलं आहे, मला दाखवते म्हणाले. पहिला आपण परातामध्ये काढून घेऊ आणि सुकत लावून घेऊ. परात घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये टाकून सर्व टाकून घेऊ आणि आता याला उन्हामध्ये लावायचं आहे. हा बघा मस्त छान. हा बघा किती छान आहे, मस्त. थोडा थोडा ओला आहे, त्याला उन्हामध्ये आपल्याला लावायला पाहिजे म्हणजे एकदम सुकेल तो आणि मग त्याला सुकून बर्नीमध्ये भरून घेईल. तर सांगू हा म्हणजे बाहेर ठेवला ना तर पूर्ण लाल होते, त्याच्यामुळे आपण फ्रीजमध्येच ठेवतो. तुम्ही कुठं ठेवता म्हणजे असं बाहेर ठेवल्यावर हा लाल पडते जवळला, त्याच्यामुळं मस्त की सुकून बिकून बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत जा कधी, म्हणजे एकदम व्यवस्थित राहते, म्हणजे असं सफेदच राहील एकदम. आता पूर्ण लाल पडते, लाल पडल्या त्याची चवच निघून जाते. बघा मी तर किती जवळा फेकून दिलं, मला आईने ना माझ्यासाठी एक डब्बा भरून दिलेला, एवढा काही संपलाच नाही, म्हणजे कधीतरी आमची सुकी मच्छी होते पण तेवढा मी नाही फेकला. पूर्ण लाल लाल पडलेला आणि कसं तरी म्हणजे विचित्रच दिसत होता तो, मग त्याच्यामुळे मी फेकून टाकला. तर चला आता मी पहिला सुकत लावते उन्हामध्ये. आणि बोंबील घेतले आहे बघा, काल मी सर्व असे तोडून ठेवले बोंबील. हे बघा बोंबील मस्त आहेत, मस्त जास्त मोठे बी चांगले नाही लागत बोंबील, असे बारीक बारीकच आहेत. आता ह्यांना बी जराशी उन्हामध्ये लावते, तोडून तर ठेवलेले आहेत मी. अर्धा किलो घेतलेला, अर्धा किलोचे बघा किती खुशी दिसतात. कसं मग त्याचे डोके बिके असतात ना, मग ते डोक्यांचा बी आपलं वजन होते. चल मी साफ तर केलेली आहे, त्यांना पहिला मच्छीला सगळं उन्हामध्ये लावते आणि पटापट अजून कामं काहीच झाली नाही. काहीच आता आपण झाडून काढून घेऊ. आणि हा बघा हा मी मस्त की आणलेला आहे. हा एकदम म्हणजे आपल्याला किती बी उंच पाहिजे तेवढे उंच होऊ शकतं. हा स्टँड आहे आणि तो माझा पहिल्याचा होता ना, तो जास्त उंच असा होत नव्हता, मग हा एक खूप उंच होते. याची दांडी खूप उंच, आपण किती बी उंच करू शकतो, म्हणजे एकदम व्यवस्थित दिसू शकतो. तो पहिला होता ना, तो व्यवस्थित दिसत नव्हता. तर चला आता आपण दुसरा आणलेला आहे. बघा त्याचा कवर पहिला आपण साफ करू. घर कसं आपले डॉगींचे केस बिस पडतात ना, तर मला एकदम स्वच्छ घर ठेवायला लागतं. मी 2-2 डॉगी पाळते पण माझं घर एकदम स्वच्छच तुम्हाला दिसणार आहे. माझ्या घरामध्ये कधीच घाण दिसणार नाही. मला स्वच्छ राहायला बी आवडतं, त्या घर बी आपल्याला स्वच्छ राखतं. चला आपण जरा झाडून बिडून काढू. कसं मग माझी क्युटी इथं बसते ना, मग त्याच्यामुळे तिची केस पडतात. जर किचन बिचन व्यवस्थित असं साफ केला मी आणि बघा असे पॉकेट आता नरम झालेले आहेत, तोडून बिडून घेते मी. आणि हे असे डबे लावलेले आहेत आणि सामान बी भरायचं आहे. बघू आज जायला भेटते का सामान भरायला. सामान बी माझं संपलेलं आहे बघा असं. आणि हे कडपे तुम्हाला गेलेलं दाखवलेले अशा हांड्याला मी केलेले होते. असे हांडे लावलेले आहेत. इकडं अशी टोपं लावलेली आहेत, ही अशी मांडल बघा. आणि इकडं सर्व असे डबे टोपं आणि माझे टोपं राहतच नाही, मग एक म्हणजे डबल टिबल अशी टोपं मी घातलेली आहे टोपामध्ये. चपात्या घातली मी आणि इथं आपली पापलेट आणि कोलबी फ्राय करायला लागली. पटकन हिला चपात्या देते करून. चपात्या करते आणि मग आम्हाला जेवण करते. जीविका चालली शाळेत. इथं कोलबी घेतलेली आहे मी साफ करून, त्यामध्ये बटाटा टाकला आणि इथं पॉपलेट घेतलेलं आहे आणि आपला लसूण टॅमॅटो कोथिंबीर आणि लगेच इकडे मी पॅन ठेवलेला आहे. पटापट करून घेते. आणि इकडं मी जीविकाचा डब्बासुद्धा भरलेला आहे. का सांगू जीविकाचा आज 2ची शाळा आहे आणि 12चा क्लास आहे, त्याच्यामुळं तिला मी पटापट बनवलं आहे. आता मी फक्त आम्हाला करते. इकडं कालवण घातलेलं आहे आणि आता मच्छी लगेच फ्राय करून घेते. मी मिक्स केलेलं आहे सर्व. आणि मोबाईल बी माझा पूर्ण स्टोरेज फुल होते ना, बंद होते माझा. होते तेवढा मी शूट करायचा प्रयत्न करते. आज परत पेनला वाटतं घेऊन जायला लागणार आहे मला असं वाटतं फोन दाखवायला. तर चला हे बघा मस्त आहे की कोलब्यांचा कालवण घातलेला आहे. तर लगेच आपण छान असा कालवण. चला काहीच आपण आलेलं आहे दुकानामध्ये आलेलं. का सांगू मला स्टोरेज एकदम फुल होत होता, त्याच्यामुळं आलेलं. आता तेही करून दिलेलं आहे. आपण आता पैसे भरून स्टोरेज घेतलेलं आहे.
का सांगू, मोबाईलला ब्लॉगिंग करण्यासाठी स्टोरेज खूप लागते. तर चला आता बघू आता कसा चालते तो. आता आपण इथं सामान घेणार आहेत. सर्व सामान आपलं संपलेलं आहे. तेलाचा डब्बा घ्यायचा आपल्याला पहिला. सामान आपलं भरलेलं आहे. सामान टाकते पिशवीत. हा घेतलेला आहे, घेतलेला आहे, सर्व पिशवीत टाकते. गाईच खूप टाइम झाला. इकडे बघा चपला यांना घेतल्या आणि जीविकाला सँडल. चप्पलच तुटल्या यांच्या, चप्पलच टिकत नाही. जी पावभाजी खायला मस्त आहे की अशी बटरवाली पावभाजी आहे. आमच्या हे खायला बसलेले आहेत. खूप टेस्टी, इतकी टेस्टी लागते ना, खूप डेंजरच. मला तर खूप आवडते. इथं खूप छान भेटते एकदम. हो पटापट खाऊन घ्या, जरा टाईम होतो आपल्याला जायला. किती रात्र झाली बघा. चला गाईच घरामध्ये आलो. खूप टाईम झाला. इकडे बघा किती वाजलेले आहेत. गाईज जीविकाला झाली चप्पल. मी बोलो होते का नाही होत. हे बघा मस्त. तुला काय, तुला आहे ना चप्पल, तुला आहे ना. ही यांची आहे. यांच्या पॅन्डी. गाई जीविकाला नाकांचे आणलेले आहे. ही जी तुटलेली. आणि मीनी मला फेरवे घेतले बघा, मस्त मोराचे फेरवे आहेत. जीविका घे. गाईज आई कशाला बोलवलाय, काय झालं हो? टोकरा नाही काय? हो गाईज नल खूप छोटा झाला. जाईल काय? अरे बापरे, आता चेंज करायला लागेल. हा बघा छोटा झाला नल. हा गोल गोल फिरवायचा. मग आता हा बघा नल आणलेला मस्त पैकी. आता चेंज छोटा झाला. असा इकडे पाहिजे होता, तिकडं झालाय पूर्ण. गाईचं सगळं सामान भरलेलं आहे. या सर्व डाली संपलेल्या माझ्या. थोड्या थोड्या डाली आहेत. या वरती टाकते आणि या खाली टाकते. चला गाईस सर्व असं सामान भरलेलं आहे. त्यांना पास्ता आणलेला आहे. बदाम आहेत. तो नको त्याच्यात टाकू. हो तिकडे ठेवा ना किचन. काजू बदाम आणि टोमॅटो पाहिजे. हा बी घ्या डालीचा. आणि हा लोमट्याची बरणी घ्या. आणि शेजवान चटणी पण तिथंच ठेवा. आणि हा एक आणला. पास्ताचा आहे. हा पास्ता मसाला आणलाय त्याच्यात ठेव. आणि तो पनीर मसाला बी ठेव. शेजवान चटणी ते फ्रीज मध्ये ठेवतोय. बघ ब्रश आणलाय. गाईस हे बघ कशा बरण्या वाटतात. मी कशा ऑनलाईन मागवलेल्या ह्या. खूप छान वाटतात. पण अजून का मागवायच्या आहेत पण महाग आहे त्या. किती 550 रुपये घेतले या बरण्यांचे. पण छान वाटतात. आणि या होत्या त्या वरती ठेवलेल्या आहेत. आणि वरच्या त्या खराब झालेल्या त्या टाकून दिल्या मी. आणि हा बघा माझा बाबू जेवण घेते इथं. चला गाईज इथं चवळीचे शेंगा उकडलेले आहेत आणि मक्के. आणि इकडं बघा सर्व असं मेकअपचं सामान अर्धा तिकडं ठेवला. गेलो ना गेलो मला क्लिपा लागतातच. क्लिपा टिकतच नाही. चला मस्त मक्का खायला या. आमचे हे बसलेत, बाबू बसलाय. इकडे लावलेले CID. असे आम्हाला CID बघायला लागते. चला गाईज आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर
चला बाय बाय, गुड नाईट. खूप टाईम झालेला, 11:30 वाजलेले आहेत. तर चला बाय.